हॉस्पिटल आहे. हो. काय झालं होतं तब्येतीवर काय? गेली काही दिवस डॉक्टर डायबिटीसने आजारी होते, मधुमेह होता आणि एक 3 महिन्यापूर्वी त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं. त्यांचा पाय गुडघ्याच्या खाली काढला होता आणि त्यांचा कृत्रिम पाय बसवला होता आणि त्याची ते चालायची प्रॅक्टिस करत होते. त्यांची प्रकृती खूप झपाट्याने सुधरत होती, पण गेली 2-3 दिवस ते थोडेसे आजारी होते. थोडं त्यांना ताप होता, उलटी होत होती आणि थोडा न्यूमोनियाचा तो संसर्ग झाला होता. आज दुपारी जेवत असताना, त्यांना खात असताना अचानक ठसका लागला. पाणी पिताना परत ठसका लागला आणि नंतर इथे हॉस्पिटलमध्ये आणण्यापर्यंत त्यांचं निधन झालं. तर ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक पण आहे. म्हणजे एका बाजूला असं वाटत होतं की 8-15 दिवसात ते आपल्या पायाने चालत गांधीभवनला येतील आणि ही बातमी आमच्या पर्यंत आली आणि आपल्यापर्यंत पोहोचवावी लागते, याचं खरोखर फार दुःख आहे. डॉक्टर सप्तर्षी यांनी फार मोठं काम, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये अगदी 65च्या पुढची जी सगळी पिढी आहे त्या पिढीमध्ये फार मोठी मोठी माणसं युक्रांच्या चळवळीमध्ये घडलेली, म्हणजे आज जे डॉक्टर बालचंद्र मुणगेकर सारखी माणसं दिसत, अनेक मोठमोठ्या ठिकाणी असलेले जे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्त्यांचा एक कारखाना डॉक्टरांनी चालवला, डॉक्टर कुमार सप्तर्षी युक्रान. तर युक्रांचे आम्ही आहोत हे सांगणारे महाराष्ट्रामध्ये आज 10-20 लाख लोक भेटतात. कधीतरी एखादा दिवस जरी युक्रांमध्ये असले तरी आमच्या युक्रांची असोसिएशन आहे. तर डॉक्टर सप्तर्षींनी काय केलं, तर डॉक्टर सप्तर्षींनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जातीविहीन आणि वर्गविहीन समाज रचना निर्माण करायचा प्रयत्न केला. युक्रान निधन किती वाजता झालं? युक्रान डॉक्टरांचं निधन आज दुपारी 5:30 वाजता 5:35 झालं आणि इथे डॉक्टर इथे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते कन्फर्म केलं, पण ते घरी हा धक्का लागला होता आणि ते ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही इथे आणलं त्याला. आता पुढचा आम्ही असं ठरवलं की सोमवारी सकाळी 10 ते 12 गांधी भवनमध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांची होणार आणि सोमवारी सकाळी उद्या त्यांचा मुलगा डॉक्टर कबीर परदेशी आहे, तो येणार आहे, उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचेल आणि परवा सकाळी तिथे अंत्यदर्शन झाल्यानंतर 12 वाजता वैकुंठात घेऊन जाणार आणि साधारण 12 नंतर 12:15-12:30 वैकुंठामध्ये विद्युत डायरीमध्ये अंत्यविधी केला जाणार आहे. म्हणजे उद्या महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती आहे की उद्या त्यांचं अर्थ कुठं असेल, उद्या अंत्यदर्शनासाठी? उद्या अंत्यदर्शनाची काय आपण केली, कारण की आताच्या याच्यामध्ये ते शवागारमध्ये थंड याच्यामध्ये ठेवावं लागतं, बाहेर काढलं तर ते खराब होण्याची शक्यता असते. तर परवा मात्र अंत्यदर्शनासाठी 10 ते 12 आम्ही गांधीभवनमध्ये ठेवतो आहोत. बाहेरगावचे किंवा इथे पुण्याचे ज्यांना कोणाला काय आव्हान करेल? काय की त्यांनी जे सांगितले विचार, डॉक्टरांनी सांगितलेले आणि जगलेत विचार, जातीविहीन रचना म्हणजे जातीमुक्त आणि एक अहंकारमुक्त समाज, ज्याच्यामध्ये समाजवादी इथल्या सगळ्यांना संविधानाच्या आधाराने न्याय मिळेल, या प्रकारचा समाज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. युक्रांचे ते ध्येय होतं. युक्रांच्या ध्येयामध्ये असं म्हटलं होतं की सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून वंचित असलेल्या गटांच्या साठी काम करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते सत्तेपर्यंत पोहोचतील यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. खरं तर डॉक्टरांचं सुरुवातीचं जे काम आहे, एका अर्थाने ज्याला बिगर संसदीय राजकारण, त्यांनी कधी समाजकारण शब्द वापरलेला नाही, पण संसदीय निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही असं करत युक्रांनी ते बिगर संसदीय राजकारण केलं. 75 साली आणीबाणी लागली, आम्ही सगळे तुरुंगात होतो. डॉक्टरांना जवळपास 62 वेळा अटक झालेली. आणीबाणीच्या आधी जवळपास 3 वर्ष आधी त्यांना भारतातला पहिला मिसा राजकारणासाठी त्यांच्या विरोधात वापरला गेलेला आणि नंतरही देखील अनेक आंदोलनं त्यांनी केली वारंवार. तर हे जे सगळं त्यांचं आयुष्य आहे, तर लोकांना आम्ही हेच संदेश देणार की डॉक्टर ज्या तत्वासाठी जगले, त्या तत्वासाठी लढले आणि ते तत्व त्यांनी स्वतः आपल्या आयुष्यात अंगीकारले, त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणे. आणि आत्ताची जी परिस्थिती देशामध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आणि आमच्या आणीबाणीमध्ये अंत्यदर्शनाचं काय नाही, अन्वयाने सगळे डॉक्टरांना मानणारा जो वर्ग आहे राज्यामध्ये, त्यांनी अंत्यदर्शनासाठी कधी कुठे अंतिम दर्शनासाठी सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये गांधी भवनमध्ये यायचे. ज्यांना खूप अवघड असेल त्यांनी मग इथे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आले तर तिथे थोडा वेळ त्यांना अंत्यदर्शन घेता येईल आणि नंतर अंत्यविधी केला जाईल.